नमस्कार, जय शिवराय. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. अरे यार का चल. हा ये भाईची व्हिडिओ काढायची, व्हिडिओ काढू तरच येईल. ये हा ये. वाह क्या चाल आहे. हा बस झाला भाई, खुश झाला आता. चला आपण सुरू करूया आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. लेट्स गो. अरे वा, कोंबडा मस्त आले गेम करायला. काका आहे का तू? नाही 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 करत गे. आपला श्री मलंगड, श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचा, आपले बडे बाबाचं घर, कुमार सानू. तोंड बघा कसं आलंय. याला पण यायचा होता. याला पण यायचा होता, पण आम्ही आधीच दोघं, आणि त्याची शरीरयष्टी खूप मोठी आहे, कुठं बसला असता, त्यामुळे आम्ही नाही घेतला त्याला. हे तू काय केसावर हात फिरवतो, कॅमेरा धर. आधीच खूप लेट झालोय. ते नशीब की पावसाने आज उघड दिले, मस्त उघड दिले, वातावरण आज मस्त आहे. लेट झालोय, चला लवकर पोहोचूया. ब्राह्मण करवले गावातून आपण आत येऊन आपल्याला कुंभारले गावची कमांड लागेल, तिथून आपण आत जाणार आहोत. आत गेल्या गेल्या आपल्या डॉगेश भाईने आपल्याला एक पाय वरती करून सलाम केला, बोला सलाम साहब और हम निकल पडे. असं कधी होणारच नाही. आम्ही एवढ्या खुशीने निघलोय आणि पनोती लागणार नाही. समोरच एक टेम्पो बसला होता. पनोती त्या ड्रायव्हरला लागली होती ना, त्याचा साईड इफेक्ट आम्हाला जाणवत होतं, कारण का आधीच आम्हाला लेट झालता, कालूक झालता. माझा मित्र गेला जोर मारायला, जिओ रे बाहुबली, परत आव रे बाहुबली. त्याच्या काय नाही झाला. मी माझ्या राणीला मेन स्टँडला लावली आणि मामाची मदत करायला गेलो. थोडा वेळ निरीक्षण केल्यानंतर ट्राय करायला गेलो, हलते का नाही. धक्का मारला, काय नाही, आपल्या काय नाही होणार ना वाटतं. आपल्याला नाही होणार वाटतं. तरी विचार केला एकदा ट्राय करूया. मामाला बोललो, मामा घे गाडी पुढे. मग ढकलाचं खूप ट्राय केला, पण काय गाडी हालायलाच मागत नव्हती. पूर्ण जाम झाली होती गाडी. आणि आजच मी जिम मध्ये जाऊन बायसेप मारलो होतं, त्यामुळे बायसेप मध्ये येऊन काय ताकद राहिली नव्हती, नाहीतर मग एकच आज कापी होता. मामाला बोललो पुढं मग करून बघ निघते का गाडी, पण काय नाही, काय फायदा नाही. मित्र बोलायला लागला, गया टेम्पो चिखल में, कुछ नहीं होगा भी. नंतर एकदा मी ट्राय करायला गेलो, बघू माझ्याने काय होतं का निघते का. पण काय नाही, 200 वर्ष जुनी गाडी होती ती, निश्चित धूर सोडवती, दुसरा काय नाही. पावरच नव्हती इंजिन मध्ये, काय निघाल ती गाडी. अधिक कालोख पडलेला. थोडा वेळ निसर्ग बघत होतो आम्ही. नंतर आम्ही आमच्या मदतीला एक छोटा हत्ती बोलवला. छोट्या हत्तीच्या मदतीने आम्ही छोटा हत्ती गाडी काढली. एकदम बेकार चिखल झालेला, बाबा बाबा. गाडी काढल्या काढल्या आम्ही पण लगेच निघालो, आधीच आम्हाला वेळ झाला होता. मामा बोलला थँक्स पोरांनो, आम्ही पण वेलकम बोललो मामा. आज छोटा हत्ती 200 वर्ष पुराणा. आधीच वेळ झालेला, आम्ही पण निघलो मग आमच्या गावठी एक्सप्रेस हायवेवरनं. बघू शकता तुम्ही आमचा गावठी एक्सप्रेस हायवे. एक्सप्रेस हायवे क्रॉस केल्यानंतर आपल्याला पहिला शंकराचं मंदिर, अमृतेश्वर मंदिर भेटेल. त्यातून आपल्याला राईट मारून सरळ जायचं आहे. नंतर आपल्याला पहिलाच लेफ्ट मारायचं आहे, मग आपल्याला गिरधन घाट लागेल. मैं अपने रानी को लेके गिरधन घाट चढ़ रहा था. कभी गाड़ी इधर चले, कभी उधर चले, कभी इधर चले, कभी उधर चले, और दोनों तरफ गवत, फिर भी मैं छोड़ा नहीं.
ये गाड़ी ऊपर से जा रही थी, ये गाड़ी गाड़ी का मैं साथ छोड़ा नहीं, फिर गाड़ी ने मेरा साथ छोड़ दिया और बंद पड़ गई. गाडीचा असा प्रॉब्लेम होता की गाडीचा स्टार्टरच खराब झाला होता आणि किक मारूनच गाडी स्टार्ट होत होती. किक मारण्यासाठी गाडी मेन स्टँडला लावायची होती, पण गिरदन घाट होता, उतरणी काय मेन स्टँडला लावायला जमत नव्हती, तर धक्का मारून गिरदन घाट क्रॉस करायचा होता. फिर क्या, फिर मैं अपनी रानी को लेकर ये ढलक की तरफ जा रहा था. फिर कसं बस करके मैंने अपनी रानी को सपाट पुष्ट भाग पे लेके आ गया और मेन स्टार पे लगाकर किक मारना स्टार्ट कर दिया. गाडी सुरू केल्यानंतर आम्ही लगेच निघलो. रस्ते पण आमचे एकदम टॉपचे होते. कधी नदीतून गाडी काढली तर कभी कातल के ऊपर से गाडी निकाली. तुम्ही आपलं एक्सप्रेस हायवे रस्ते बघितले असेल. रस्त्याला आपण 10 पैकी -10 देऊ शकतो, पण इथल्या निसर्गाला 10 पैकी 11. मित्राला असं वाटलं की मी त्याला इथं गाडीवरनं पाडेन. अरे असं लय गाड्या चालवल्या, किती मोठ्या मोठ्या लोकांना मी पाडले. इथून राईड घेऊन एक शॉर्टकट रस्ता होता, पण तो रस्ता मला चांगला वाटला नाही, म्हणून मी सरळ निघालो. इथे वरती आधी साखरुल नावाचा गाव होता. खूप वर्षापूर्वी त्या गावात एक रोग आला होता. त्या रोगामुळे पूर्ण गावात नाहीसा झाला. गुगल मॅपला चेक केला तरी गुगल मॅपवर पण अजून साखरुली गावाचं नाव दाखवतोय. म्हणजे याचा पण प्रूफ आहे की आधी इथं गाव होता म्हणून. दोन तीन सकडांना पार करून आम्ही शेवटीला पोहोचलो. पोहोचल्यानंतर सर्वात आधी मी आपल्या राणीला मेन स्टँडला लावली. थोडा वेळ सुंदर निसर्गाला बघून मजा घेतली. कॅमेरामध्ये एवढं कॅच नसेल करत चांगला, पण समोर व्ह्यू एक नंबर होता. निसर्गाची मजा घेतल्यानंतर मित्राकडनं कॅमेरा घेतला. थोडी थोबाडा दाखवली आमची, थोडं बघितलं, नंतर मग आम्ही निघालो. गाडी लावली इथं पार्किंगला आणि आम्ही निघालो श्रीकृष्णाच्या मंदिरात पाया पडायला. हा मंदिराचा मागचा भाग आहे आणि हा समोरचा हा श्रीकृष्णाचं मंदिर. उन्हाळ्यात हा इथं व्ह्यू खूप मस्त असतो. आता पावसाळा आहे त्यामुळे सर्वकडे गवतच आहे. मंदिराच्या समोरच तुळस होती आणि हा श्रीकृष्णाचा मंदिर. दरवाजा खोलो, आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर पूर्ण सर्वकडे अंधारच होता. त्यासाठी आम्ही लाईट लावायला गेलो तर बघतो ते लाईटच गेली. काय बोलायचं, पणुतीत लागली होती मागे, तर कोणी नाही. मोबाईल टॉर्च होती, मोबाईलची टॉर्च लावली. थोडा वेळ श्रीकृष्णाच्या मंदिरात राहिलो, पाया वगैरे पडलो. नंतर थोडे फोटो वगैरे काढले. फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. दार होता तसा आम्ही लावून टाकला आणि निघालो आम्ही मेन ठिकाणी. पाण्याचा टीडीएस चेक करण्यासाठी आपण टीडीएस मशीन आणले. त्याच्याने आपण गोमुख मधल्या पाण्याचा टीडीएस चेक करणार आहोत. कृष्ण मंदिराच्या मागून एक गोमुखला जायला शॉर्टकट रस्ता आहे. विषय असा होता की तिथं लय गवत होता. माझा मित्र थोडा पुढे गेला बघायला रस्ता आहे का.
त्याला रस्ता वाटला तर आम्ही असते असते थोडं पुढे गेलो. थोडं पुढे गेल्यानंतर त्याला साप दिसला. त्याची फाटली. तिथं होता एक साप, तुम्हाला दिसणार नाही. आम्ही मारायला जातो तिथं. बस खलास. आम्ही मारला मग युटर्न. परत निघलो आम्ही आमच्या दुसऱ्या रस्त्यावरून जायला. शॉर्टकट कॅन्सल, लॉंग कट बेस्ट. निसर्ग एवढा भारी होता की थोडा फोटो विटो काढायचा मन झाला. थोडे फोटो वगैरे काढले. थोडं फोटो वगैरे काढून झाल्यानंतर निघालो आम्ही आणि बिना कामाची उचलली जीप आणि लावली नाकाला. अमोलला बोललो "आता तू गाडी चालव." अमोल गाडीला किका मारत होता. बिना चावीची गाडी स्टार्ट करायला बघत होता. बघितला किती टॅलेंट आहे. आमच्या एरियातली पोरात लय हुशार रे. टॉपची पोरं आहेत आमच्या एरियातली. घे घे चावी घे. हा वा. बाहुबलीला इथं स्कूटी मेन स्टँड वरून नाही निघत आणि तिथं टेम्पो चिखलातून बाहेर काढायला चाललेला. हे बघा, इथं बाईला स्कूटी पण मेन स्टँडला लावता नाहीत, काढता तर नाहीत, लावता पण नाहीत. तू अमूल दूध पिझ्झा रोज तेव्हा काहीतरी होईल तुझा. शेवटी तर मी गेलो आणि मिनी मेन स्टँडला गाडी लावली आणि गाडी पार्किंगला लावून नंतर आम्ही निघलो. परत एकदा बिना कामाची उचलली जीप आणि लावली नाकाला. हा एक मंदिर होता. ह्या मंदिरात जाणार होतो आपण, पण आधीच खूप कालोख झाला होता, वेळ झाला होता, त्यामुळे मग आपण इथे जायचं कॅन्सल केलं. बाहेरून पाया पडलो आणि निघालो. इथून खाली उतरल्यानंतर मला असं वाटलं की अमोल माझ्या मागच आहे कॅमेरा घेऊन. नंतर बघितलं नाही, नंतर विचारला काय करतं, तेव्हा तो बोलला की शूट शूट. भावाचं शूट कम्प्लीट झाल्यानंतर आला खाली. विचारला झाला का शूट, हो झाला बोलतोय. मग चल आता. मग आम्ही आतमध्ये गेलो. नंतर आठवलं की अरे यार चप्पलच नाही काढली. मग चप्पल काढायला परत आम्ही बाहेर आलो. चप्पल बाहेर काढली ना परत आत गेलो. समोर गायचा मुख लावला होता ना, गायीच्या मुखातून पाणी येत होता, म्हणून याला गोमुख असे बोलतात. आणि हा पाणी 24 तास 12ही महिने चालूच असतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असो, कोणताही ऋतू असू दे, 12ही महिने हा चालूच असतो पाणी. आणि हे पाणी किती शुद्ध आहे हे चेक करण्यासाठी आपण TDS मशीन आणते ती. आता TDS मशीनच्या साहाय्याने आपण पाण्याचा TDS चेक करणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिला आपण झाकणामध्ये पाणी घेतला, गोमुख मधला निघलेला. तो पाणी घेऊन आपण त्याच्यामध्ये मशीन टाकली मग, आणि मशीन चालू केली. बघा तुम्ही पण बघू शकता, फक्त 54 आहे. म्हणजे आपला जेवढा फिल्टर केलेला पाणी याचा TDS असतं तेवढा TDS या गोमुखच्या पाण्यामधला आहे पण आहे. एवढा 12ही महिने पाणी आणि ते पण एवढं शुद्ध पाणी कसं येतोय हे रहस्य अजून कोणालाच माहिती नाही. या पाण्याची अजून एक अशी खासियत आहे की गंगेचा जिथून गम होतो गंगोत्री, त्या गंगोत्री पाण्याचा टेस्ट आणि ह्या पाण्याची टेस्ट सेम आहे आणि हे चेक केलेलं आहे. आम्ही पण पाणी वगैरे पिला, पाया वगैरे पडलो. आता सर्व जमलेलं पाणी कुठे जातोय चला ते बघू. तो सगळा जमलेला पाणी याच्याद्वारे असं बाहेर टाकला जातो. सर्व पाणी शेतात जातो. उन्हाळ्याला सर्व इथं असं भेंडी वगैरे लावली जातात. आता कसं पावसाळा आहे त्यामुळे गचकट झाले, पण ही काय उन्हाळ्यात सर्व काढून इथे गावकरी भेंडी भेंडी लावतात. खूपच काळोख वगैरे झाला, मग आम्ही पण निघलो घरी. सूर्यदेव पण मावळले होते. जाताना थोडा वेळ थांबलो. तोच पाणी जो शेतात सोडला होता, आता त्याचा सध्या आपण TDS चेक करणार आहोत. आता घेतले मशीन थोडाफार काहीतरी यूज करू दे, काय बघू. असं नॉर्मल चेक केलं तर याचा पण 77 होता. बघू शकता तुम्ही. नॉर्मली आपल्या बोरिंगच्या पाण्याचा TDS 200-250 प्लस असतो. तोच पाणी जो गोमुख मधला निघाला तो शेतात सोडला होता आणि शेतातून इथं आलाय. मशीनचा पुरा यूज करून आम्ही निघलो मग घरी. घरी जाताना आम्हाला 2 गवलण्या भेटल्या. त्यातली एक गवलं खूपच चावट होती.
योच आमचा एक्सप्रेस हायवेचा टोल नाका. इथेच तो टेम्पो अडकला होता. जायचं होतं तर मिनिमम हनुमान गेट टाकला आणि निघलो सुसाट. जाता आता मध्ये तर अमूर रडायला लागला. मी बोललो काय आला, तो गाडी थांबव होतं. मग मी गाडी लावली कोपऱ्याला. बघतो त्या डोल्यात काहीतरी पाखरू गेलेला. म्हणून बोललो कर्म जरा नीट कर, चांगलं दृश्य बघायचं, नाही तर असं भोगायला लागतं. खूप टायमानंतर कसा बसा तो पाखरू निघला. तरी पण त्या डोल्यातून काय अश्रुधारा काय थांबतच नव्हत्या. पोरीसाठी पण कधी एवढा रडला नसेल. हाय रे, बरोबर ना? आ, आ, आ? बच्चर बोलते पर्सनल कशाला बोलते. निघलो मग आम्ही परत घरी जाण्यासाठी. परत टाकला हनुमान गेर आणि चाललो सुद्धा. पोहोचलो मग आम्ही आमच्या एरियात. आमच्या एरियात पोहोचल्या पोहोचल्यात आम्हाला दर्शन झालं आमच्या उघड्या बाबांचं. उघडे बाबा की जय. दर्शन झाल्यानंतर निघालो आम्ही. बघा त्या उघड्याच असतात म्हणून त्यांना उघडे बाबा नाव ठेवलं आम्ही. अमूलला पण सोडवला घरी आणि मी पण घरी गेलो. आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.